नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता एक नंदिनी आणि मानिनीने मुद्दामूनच असा बुद्धिबळचा डाव मांडलेला असतो तर तेव्हा काजीपोटी जीवा पुढे येतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं तुझ्या हाताला तर लागलेला आहे ना, तर मग तू सांग आणि मग मी डाव खेळतो असं तिला तो सांगत असतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की तू जरा अतिच करत आहेस जीवा आणि तिचा डाव ना नीट तिलाच खेळू दे ना, आणि जर तू आलास ना तर आमचा डाव फसल असन ती कोड्यातच बोलते तर तेव्हा जीवा काय असन तिलाला विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही तसं नाही हो, तुम्ही तुमचं पुस्तक वाचा ना आणि आमचा आम्हाला खेळू द्यात ना, तर तेव्हा मानिनी सुद्धा त्याला सांगते तर तेव्हा जीवाला त्याचं वाईट वाटतं आणि तो म्हणतो की अरे बापरे, याला काय अर्थ आहे असं म्हणून तो परत जाऊन पुस्तक वाचायला बसतो तर तेव्हा मानिनी आता आणि नंदिनी कुजबुजू लागतात आणि एकदमच हळू आवाजात मानिनी म्हणते की अगं नंदिनी आता पुढे काय करायचं, तर तेव्हा नंदिनी हळूच आपल्या पायाकडून एक ब्लूटूथ वाला इयरफोन काढते आणि तो मानिनीला सरकवते तर तेव्हात या दोघी सुद्धा एक एक इयरफोन कानामध्ये घालतात आणि आता नंदिनी म्हणते, आई डाव तर मांडून झालेला आहे, आता खेळायला सुरुवात करायची का असं म्हणून ती आता पार्थला फोन लावते आणि तेव्हा पार्थचा मोबाईल वाजल्यानंतर इकडे पार्थ म्हणतो, अरे नंदिनीचा फोन आलेला आहे, तर तेव्हा मिथुन म्हणतो, नंदिनीचा फोन आला ना म्हणजे जीवा तिथून गेलेला असणार, उचल लवकर, आणि तो स्पीकर वरती टाक तर तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि लगेचच म्हणतो, हालो नंदिनी गेला का, जीवा येऊ का मी तिकडे, तर तेव्हा आता इकडून नंदिनी लगेचच कोड्यात बोलू लागते आणि म्हणते की अहो अहो, एक मिनिट, ही चाल अजिबात खेळू नका आई, उगाच फसाल आणि शत्रू अजून गेलेला नाही, इथेच आहे तो, तर तेव्हा इकडे मिथून गडबडतो आणि म्हणतो की अरे हे काय चाललेला आहे, शत्रू काय चाल काय, आणि तू चुकीच्या मुलाला फोन केलेला आहेस रे पार्थ, अरे काय पार्थ, तर तेव्हा आता पार्थ मिथुनला म्हणतो, अरे काका तू जरास शांत बस, आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी तुम्ही जे काही बोलला आहात ना त्यामधल आम्हाला काही सुद्धा कळालेलं नाही, तर तेव्हा आता नंदिनी म्हणते, अहो तुम्ही जरा खेळ समजून खेळलात ना तर मग तो सोपा आहे आणि मगच बाजी माराल तुम्ही, असंती आता बोलत असताना आता जीवा त्या दोघींच्याकडे जरा शंकेनेच बघत असतो आणि आता तो नंदिनीला म्हणतो की हे टॉक टाइम किती बोलत आहेस तू, आणि बुद्धीवर ना डोक्याने खेळत असतात तोंडाने खेळत नसतात, तर तेव्हा आता इकडे मिथुनला जीवाचा आवाज ऐकल्यानंतर तो म्हणतो की अरे अच्छा असा आहे का हा चिकट बाबा अजून तिथेच चिटून बसलेला आहे असं वाटतं, तर तेव्हा आता इकडे नंदिनी जेवाला म्हणते, हे बघा मला त्यांना बोलल्याशिवाय खेळता येत नाही जीवा, आणि जर तुम्हाला एवढाच त्रास होत असेल ना तर आम्ही बाहेर जाऊ का, तर तेव्हा आता मांडणी म्हणते, अगं आपण का बाहेर जायचं, माझी खोली आहे ना, त्याला डिस्टर्ब होत असेल ना तर त्याने बाहेर जावती, आता जीवाला विचारते, अरे जेव्हा तू जातोस का बाहेर, तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, नाही मला तर आता डिस्टर्ब होत नाही आणि मी जाणार नाही, तर तेव्हा इकडे पार्थ सुद्धा म्हणू लागतो की हा आपल्या प्लॅनिंगचा जो शत्रू आहे ना तो अजून तिथेच बसलेला आहे, तर तेव्हा आता मानिनी ते ऐकल्यानंतर म्हणते, अरे हा किती बरोबर, अरे हुशार आहेस की तू, तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही मी तर हुशार आहेच, पण प्लॅनिंगच काय करायचं, तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे खेळ तर कधीच सुरू झालेला आहे, तर तेव्हा आता इकडे मिथुन म्हणतो, हा आता माझ्या लक्षात आलं, म्हणजे आपण ना खूप या पोलीस आणि एजंट सारखं बोलायचं कोड लँग्वेजमध्ये, म्हणजे कसं डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 असं कळालं का, तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वाह किती हुशार आहात तुम्ही, तुम्हाला खेळ कळाला आहे म्हणजे, तर तेव्हा ते ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, अगं नंदिनी माझी आई तर आहेच चॅम्पियन, तर तेव्हा मानिनी जीवाला म्हणते, अरे जीवा पण तुझी बायको सुद्धा हुशारच आहे आणि हे सगळं डोकना तिचंच आहे, तर तेव्हा इकडे मिथून ते सगळं ऐकल्यानंतर आता वैतागतो आणि म्हणतो, अरे बास झाला आता टाइमपास, आता आपण ना मुद्द्यावर येऊयात आणि आता मला सांगा की जीवाचा बर्थडे कसा साजरा करायचा, बस का, तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, अरे एक मिनिट थांब मी सांगू का,
आपण ना घरीच डेकोरेशन करूयात, नेहमी करतो तसं, आणि मस्त ना बर्थडे साजरा करूयात. काय म्हणता? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही प्लीज, यावेळी ना चाल जरा बदलूयात, नाहीतर मग खेळाला ना काही वेगळेपणच राहणार नाही, नेहमी सारखंच होईल ते. तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, हा आजच्या आत्ता माझ्या लक्षात आलं, म्हणजे घर नको बरोबर का? तर तेव्हा आता मिथुन म्हणतो, हा बरोबर आहे, घर नको, आपण ना काय करूयात, रिसॉर्टला जाऊयात, मस्त म्हशी सारखं ना पाण्यात डुबूयात, कसं असू द्या ना, उन्हाळा सुद्धा सुरू आहे आणि मग ना गार होईल ना, आणि तसं सुद्धा ना माझ्या दोन्ही ससवा आहेत ना, त्या श्रेया आणि पिहू त्या माझ्या मागे लागलेले आहेत. बाबा कुठेतरी घेऊन जा, बाबा कुठेतरी घेऊन जा, आपण एक काम करूयात, आपण रिसॉर्टला जाऊयात, म्हणजे जीवाचा सुद्धा बर्थडे साजरा करूयात आणि आपल्या जीवाची सुद्धा मुंबई करूयात. आय लाईक दिस, असं तो म्हणत असताना मानिनी त्याला थांबवते आणि नाही नाही, हे एका दगडात दोन पक्षी मारू नकोस नंदिनी, आता ना राजा, वजीर, घोडा आणि उंट यांना पुढे जाऊ द्यात आणि बाकीच्यांची काही गरज नाही, असं ती कोड्यातच बोलल्यानंतर आता इकडे मिथून परत वैतागतो आणि म्हणतो, अरे हे काय बोलत आहेत या वहिनी, हा घोडा, वजीर आणि वहिनी काय बोलत आहे हो, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की म्हणजे आई, अगं थांब जरा, नेमकं तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे सगळे नको का? तर तेव्हा मानिनी म्हणते, हा बरोबर, चला आता ना तुला तरी नेमकं कळालं. तर तेव्हा नंदिनी आता म्हणते की पण हा राजा, उंट, वजीर, घोडा, मला तर काही कळालंच नाही. तर तेव्हा आता जीवा आपल्या जागेवरून उठतो आणि म्हणतो की अगं हो आई, मला सुद्धा काही कळालं नाही आणि तुम्ही खेळताय कमी आणि बोलताय जास्त, असं तो आता म्हणू लागतो. तर तेव्हा मानिनी त्याच्यावरती भडकते आणि तू पण तेच करत आहेस, पुस्तक कमी वाचत आहेस आणि आमच्याकडे जास्त लक्ष दे आहेस तू, आणि असं करू नये राजा, जा वाचत बस, असं ती परत त्याला तिथून घालवून देते. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे, असं म्हणून तो परत जाऊन खुर्चीवरती बसतो आणि पुस्तक वाचू लागतो. तर इकडे पार्थ म्हणतो, हा मला आता कळालं, राजा म्हणजे जीवा आणि वजीर म्हणजे नंदिनी, आता माझ्या लक्षात आलं सगळं काही, पण हे उंटाण घोडा कोण आहेत, असं तो आता विचारतो. तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की आणि गाढवच आहे की हा घोडा, काही कळतच नाही त्याला, असं ती म्हटल्यानंतर इकडे मिथून हसू लागतो आणि पार्थला अरे गाढवा म्हणून तो चिडवू लागतो आणि अरे तू घोडा आणि तुझी बायको काव्या म्हणजे उंट, असं तो म्हटल्यानंतर आता पार्थ त्याला म्हणतो, अरे काका पण आय डोंट लाईक दिस, तू माझ्या बायकोला उंट बोललास का? तर मिथून म्हणतो, अरे पाय मी तुझ्या बायकोला कुठे उंट म्हणतो, तुझी आईच म्हणाली, असं म्हणूनच मी म्हणालो ना, असं तो सांगत असतो. तर तेव्हा पार्थ आता त्याच्याबरोबर भांडू लागतो आणि म्हणतो, अरे आई काय पण म्हणेल, तू कशाला म्हणत आहेस आणि हसत आहेस? तर तेव्हा मिथून नाटक करू लागतो आणि म्हणतो, अरे अरे काय काय आलेला आहे बायकोसाठी ना, तू काकाला भांडत आहेस का? आणि लहानपणी तू काकाच्या पाठीवरती बसून घोडागाडी करत होतास. तर तेव्हा आता पार्थ परत त्याच्याबरोबर भांडू लागतो. तर इकडे आता मानिनी म्हणते, अरे झालं का तुमचं भांडण? तर तेव्हा जेव्हा हणतो, अग आई पण मी आता कुठे भांडत आहे आणि माझं पुस्तक वाचत आहे का नाही, असं तो आता म्हणतो आणि यांच्या सगळ्या बोलण्यामधून सगळी भेळ मिसळत झालेली असते मित्रांनो. तर आता नंदिनी म्हणते, अहो जीवा आई तुम्हाला म्हणायला नाहीत? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं मग अजून इथं कोणाला म्हणाली असणार आहे ती, कारण तू तर खेळत आहेस आणि इथं अजून दुसरं कोणी आहे का? तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे जीवा हे आहेत ना, हे घोडा हत्ती ते भांडत आहेत. तर तेव्हा आता इकडे मिथून म्हणतो, अहो अहो वहिनी, म्हणजे मी काय हत्ती आहे का? काय पण काय बोलत आहे तुम्ही? तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे काका तू तर हत्तीच आहेस, माझ्या काव्याला उंट बोलतोस का? मग तू तर हत्तीच आहेस. तर आता इकडे मानिनी जीवाला म्हणते, अरे जीवा तू आमच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझं पुस्तक वाच. तर तेव्हा आता इकडे मिथून म्हणतो की हा ठीक आहे ठीक आहे, आता माझ्या लक्षात आलेलं आहे की थोडक्यात काय आहे, काव्या, नंदिनी आणि पार्थ या तिघांनी मिळून जीवाचा बर्थडे साजरा करायचा आहे. तर तेव्हा या दोघे सुद्धा बरोबर असं म्हणतात.
तर इकडे पार्थ म्हणतो ब्र ठीक आहे आणि पण जायचं कुठे तर तेव्हा आता इकडे मानिनी नंदिनीला कोड्यात विचारते काय ग नंदिनी तुला काय वाटतंय तर तेव्हा नंदिनी म्हणते की आता ना तुमच्या जीवा भावाचा राजा आहे तुम्ही सुचवा तर तेव्हा आता जीवा म्हणतो अरे काय काय चाललेलं काय आहे तुमचं कधी जे खेळत आहे तुम्ही आणि जर तुमचं झालं असेल ना तर आता आटपा पटकन आता बास करा। तर तेव्हा मानिनी म्हणते आलेला आहे आता शेवटच्या टप्प्यावरच आलेला आहे आणि आम्हाला कॉन्सन्ट्रेट करू दे रे तू तुझं वाच ना तर तेव्हा आता पार्थ इकडून एकदा म्हणतो अरे आता मला सुचलेला आहे आपण आपल्या फार्म हाऊस वरती जाऊयात तर तेव्हा मिथुन सुद्धा म्हणतो अरे वाह आय लाईक दिस फार्म हाऊस इज चालेलच तर तेव्हा मानेनी सुद्धा म्हणते अरे वा खूपच छान सुचलेला आहे की आणि ही चाल तर माझ्या लक्षातच आलेली नव्हती तर तेव्हा पार्थ म्हणतो की मला चालना लक्षात आलेली होती तर नंदिनी म्हणते पण ही चालना मला माहितीच नव्हती तर तेव्हा मिथुन म्हणतो की नंदिनी डोंट टेक द टेन्शन देशमुख फार्म हाऊस एकदम भारी आहे आणि मी काय म्हणतो की आपण जीवाला सांगून टाकूयात का त्याला तर खूपच आवडेल तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे काका जीवाला सांगायचं का नाही ना सांगायचं हे तर आपण नंतर ठरवूयात उगेच आत्ता जाऊन सांगू नकोस तू तर तेव्हा मिथुन म्हणतो ओके बॉस आप बोले उधर शोले आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी आपलं देशमुख फार्म हाऊस ना बुक झालेला आहे तुला असं सांगतो तुला आणि काव्याला खूपच आवडेल ते असं म्हणून तो खुश होत असतो तर तेव्हा मान्नी इनी म्हणते बर ठीक आहे छानच असं म्हणून ती आता नंदिनीला कॉल कट करायला सांगते आणि दोघे सुद्धा आपल्या कानातले इयरफोन्स काढून ठेवतात तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या मात्र संभ्रमात असते आणि तिला रम्या जे काही बोलून गेलेली असते त्यावरून तिच्या डोक्यात आता धुमाकूळच माजलेला असतो तर रम्या तिला म्हणालेली असते की मला जो प्रश्न पडलेला आहे ना तो वेगळाच आहे ब्र ठीक आहे नंदिनीवरती हल्ला झाला त्यामुळे जीवाने जाणं दीपकला मारणं सगळं काही मी समजू शकते पण पार्थच काय आणि त्याच्यानंतर तिला जाळ पार्थ आणि जीवा एकदम धावत घरामधून बाहेर पडत असतात आणि तिने ते बघितलेल असतं तो क्षण आठवतो आणि तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो तर आता त्यानंतर जीवा नंदिनीला उचलून घेऊन आलेला असतो तो क्षण सुद्धा आता तिला आठवतो आणि आता तर ती खूपच रागराग करू लागते आणि त्यानंतर आता रम्या बोललेली असते की मला नाही वाटत की पार्थ तुझ्यासाठी गेला असेल आणि तो सुद्धा नंदिनीसाठीच गेला असणार आणि कमाल आहे ना नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघांना पण किती काळजी आहे ना तिची असं तिने बोललेलं असतं आता काव्याला ते आठवत असतं आणि काव्या म्हणते की बरोबर आहे रम्याचं नंदिनीसाठी ते दोघे सुद्धा धडपड करत आहेत ज्याच्यावर लग्नाधी हक्क होता आणि ज्याच्यावर माझा आत्ता हक्क आहे तो सुद्धा असं म्हणून ती आता रागाला येते। तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी मानिनीला म्हणते आई चेक अडमेक तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते वा नंदिनी तू हा जो खेळ काय खेळली आहेस ना तो तर मला खूपच आवडलेला आहे आणि दे टाळी असं म्हणून त्या दोघी हसू लागतात तर तेव्हा आता जीवा म्हणतो काय आवडला आहे आणि बेसिकली ना तुमची बडबड ऐकून ना माझे कान दुखायला लागलेले आहेत आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी चल आता उठ तुझ्या गोळ्या घ्यायची वेळ झालेली आहे बास्कर आता तर आता तेव्हा मानेनी परत जीवाला म्हणते की अरे जेव्हा तू ना जरा जास्तच करत आहेस ती काय लहान बाळ आहे का घेईल ना तिची ती गोळ्या आणि तू ना जास्तीच बायकोच्या पुढे पुढे करत आहेस आणि नंदिनीला म्हणते की जाग नंदिनी तू तुझ्या गोळ्या घे जा तर तेव्हा नंदिनी म्हणते ब्र ठीक आहे मी जाते आणि गोळ्या घेते असं ती जीवाला सांगून आता तिथून उठते तर तेव्हा आता जीवा तिच्या जागेवरती बसतो आणि मानिनीला म्हणतो की ब्र ठीक आहे आई आता चल आपण खेळूयात तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे मला तर आता खूप कंटाळ आलेला आहे आणि तू तुझं पुस्तक संपव ना असं म्हणून ते तिथून उठतेस तर तेव्हा जेव्हा नाराज होतो
तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी आपल्या खोलीत येऊन गोळ्या घेत असते. इतक्यात रागारागात काव्या तिथे येते. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते, अगं काव्या, बरं झालं तू आलीस आणि मी तुला बोलवणारच होते. आणि मगाशी तू खाली आईंच्या रूममध्ये का नाही आलीस असं तिला विचारते. आणि आम्ही किती असं म्हणत असते. तर तेव्हा काव्या तिचं वाक्य खोडत तिला म्हणते, तब्येत बरी आहे ना तुझी. तर तेव्हा नंदिनी आता नॉर्मल होते आणि तिला म्हणते, हो आता जरा बरं वाटत आहे मला. आणि मगाशी ना जरा जीवाने गरम पाण्यामध्ये हात शेकून दिला आणि त्यामुळे आता जरा हड मूव्हमेंट तरी होत आहे ना माझी. असं सांगितल्यानंतर आता काव्याला परत त्या गोष्टीचा त्रास होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आणि जीवात काय अक्क घरच काळजी घेत आहे माझी. आणि तू सुद्धा किती काळजी घेत आहेस, वेळोवेळी येऊन माझी विचारपूस करत आहेस आणि तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट आहे मला. मग कुठला पेशंट बरा होणार नाही असं ती म्हणत असताना आता काव्या तिला म्हणते, बरोबर आहेस, सपोर्ट तर आहेच ना, आणि चांगला सपोर्ट आहे की तुला. असं ती आता थोडं वेगळ्या वाकड्या शब्दातच तिला म्हणत. तर आता नंदिनी म्हणते, काव्या तुझं हे काय चाललेलं आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, ठीक आहे, आप उद्या जाऊयात, काहीच हरकत नाही. आणि आता मी जे काही बोले ना त्याबद्दल सॉरी. आणि मला ना तसं बोलायचं नव्हतं ताई, मला जे बोलायचं आहे ना ते मी आता एकदाच बोलून टाकते आणि तू आता आराम कर असं ती म्हणते आणि तिथून निघून जाऊ लागते. तर तेव्हा नंदिनीला तिच्या बोलण्याचा काही अर्थच लागत नाही, पण शंका मात्र आलेली असते. तर आता काव्या तिथून नंदिनीच्या खोलीमधून बाहेर पडत असते आणि ती मनातल्या मनात रम्या जे काही बोललेले असते त्याचा विचार करत असते की मी ना ठरवलेला आहे काव्या, आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल ना तर आपल्याला असं काहीतरी करावं लागतं ज्यामुळे लोक आपल्याला सिरियसली घेतील. आणि तो विचार करतच ती पाया उतरत असते आणि त्यानंतर तिला नंदिनीच बोलणं सुद्धा आठवतं की ती म्हणालेली असते, हे बघ काव्या, एकदाच काही आहे ना ते बोलून टाक एकदाच आणि शेवटचं. आणि त्यानंतर ना आधीच्या आयुष्याकडे वळून सुद्धा बघू नकोस, नव्याने सुरुवात कर असती विचार करत आता पाया उतरत असते. इतक्यात जीवावरती चाललेला असतो आणि आता तो जाता जाता तिला धडकतो आणि तिच्या नजरेमध्ये बघू लागतो आणि त्यानंतर तो वरती चाललेलाच असतो. तर आता चक्क काव्या जीवाचा हातच पकडते आणि म्हणते की थांबा हो नंदिनीचे जीवा. असं तिनं म्हटल्यानंतर आता जीवाला धक्काच बसतो आणि तो आजूबाजूला बघून आपला हात सोडवून घेतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काय झालं, इतक्या घाईत ना पळण्याच्या तयारीतच असता की हो तुम्ही जीवा, असं ती विचारते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, हे बघ काव्या, थोड प्लीज हळू बोल, उगीचच सीन क्रिएट करू नकोस. तर तेव्हा काव्या म्हणते, ब्र ठीक आहे, हळूच बोलते पण थेट मुद्द्याचाच बोलते. आणि काय मग बर्थडे बॉय, उद्या रात्री 12 नंतर बर्थडे आहे की तुमचा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हा मग त्याचं काय. तर तेव्हा म्हणते की मग काही नाही, आतापर्यंत ना दरवर्षी तुझा बर्थडे साजरा करायचे, तुला केक पाठवायचे, तुला बुके सुद्धा पाठवायचे आणि तुझ्या फेवरेट जिमी कुके सुद्धा बनवून पाहण्याचे, तसंच नामी आता यावर्षी सुद्धा, असं ती म्हणते आणि थोडं थांबून नाही करणार असं सांगते. तर तेव्हा जीवा खूपच घाबरू लागतो. तर तेव्हा काव्या म्हणते की आधी सारखी ही काव्या आता राहिली नाही, मग आधी सारख्या गोष्टी तरी कशासाठी करायच्या आणि काहीतरी ट्विस्ट असला पाहिजे ना रे जगण्यात, असं ती म्हणते. तर तेव्हा जेव्हा घाबरून तिला विचारतो की कसला ट्विस्ट. तर तेव्हा काव्या म्हणते की सांगते ना, आणि काय आहे ना की मला हे कळालेल आहे की लोकांनी ना मी सत अशी कटकट आरडाओरडा करणारी एक कंप्लेंट बॉक्स वाटते, पण आता ना मी असं नाही होऊ देणार, अजिबात नाही होऊ देणार. आणि हे बघ जेव्हा तू मला एक गोष्ट सांग, लोकांना जर आपल्याबद्दल माहिती असतं तर मला ते काय म्हणाले असते की काय हे काव्या का सहन करत आहेस तू हे सगळं आणि कशाला पाहिजे तुला हे पार्थ सोबतच लग्न असंच म्हणाले असते ना. आणि बिचारा त्या पार्थला सुद्धा त्रास, जीवाची धडपड कशासाठी पाहिजे, हो बरोबर आहे ना. आणि म्हणाले असते की अगं काव्या, आत्ताच्या काळातली मुलगी आहेस ना तू, तुकडा पाड आणि पुढे जा, असंच म्हणाले असते ना. मग आता मी तेच करणार आहे, कळालं का. असं म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो तिला म्हणू लागतो की एक मिनिट काव्या, म्हणजे तू करणार तर काही आहेस नेमकं आणि काय.
चाललेल आहे तुझ्या डोक्यात आणि हे बघ उगेच वेडेपणा करू नकोस. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे जीवा, वेडेपणा नाही, उलट मी शहाणपणाने वागायचं ठरवलेला आहे आणि उद्या वाढदिवस आहे ना तुझा. आता बघ तू, आणि उद्याचा तुझा वाढदिवस ना मी काय वेगळा साजरा करते ते, आणि उद्या ना मी तुला सगळ्यांच्या समोर सगळ्यात अगोदर विश करणार आणि तुला ओवाळणार आहे, आणि उद्या मी आपल्यातलं नातं ना सगळ्यांना सांगणार आहे. असं बोलल्यानंतर तर आता जीवाला खूपच मोठा शॉक बसतो. तर तो डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अजून जीवाला बोलतच असते आणि ती म्हणते की ही काव्या तुला सांगत आहे जीवा की आता तुझी वेळ संपली, आणि लक्षात ठेव जीवा, तुझा उद्याचा वाढदिवस आयुष्यातला सगळ्यात जास्त लक्षात राहणारा वाढदिवस असणार आहे. तर आता त्यानंतर ज्या दिवशी जीवाचा वाढदिवस असतो तर तेव्हा चक्क काव्या मंदिरात जाऊन आलेली असते. तर तिला मंदिरात जाऊन आलेल बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर मानिनी तिला विचारते की अगं काव्या, तू चक्क मंदिरात जाऊन आलेली आहेस का? तर तेव्हा काव्या म्हणते की कसं असतं ना, काहीतरी महत्त्वाचं काम करायचं असेल ना तर अगोदर देवाचे आशीर्वाद घेऊन यावेत असं म्हणतात ना, म्हणूनच मी जाऊन आलेली आहे असं सांगते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की अगं पण काव्या, असं कुठलं महत्त्वाचं काम आहे तुझं आज? तर तेव्हा जेव्हा तिकडून येतच असतो आणि आता काव्या त्याच्याकडे बघतच म्हणते की आहे एक महत्त्वाचं काम, आणि ज्यावेळी ते काम होईल ना त्यावेळी तुम्हा सगळ्यांना कळेलच, पण ते काम पूर्ण होत नाही ना तोवर मी कोणालाच काहीही सांगणार नाही असं ती कोड्यातच बोलते. पण जीवाला मात्र त्या सगळ्या गोष्टी कळत असतात. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.